दिवाळी जवळ येत होती। बायजाच्या डोक्यात माहेरी जायचं पक्क होत चाललं होतं। तशी गेली 3-4 वर्ष तरी ती माहेरी जाऊ शकली नव्हती। एक तर तिच्या घरी एकत्र कुटुंब, बायजा लग्न होऊन या घरी आली तीच मुळे 18व्या वर्षी। तेव्हाच घरात 3 दीर, 2 नणंदा, सासू सासरे, आजी सासू आणि येणारी जाणारी अशी कितीतरी माणसं होती। बिचारी नाजूकशी बायजा हे पाहून जरा हबकलीच होती। तिच्या बाने चांगलं आबदार घराणं पाहून सोयरीक पक्कीच करून टाकली होती। घरी मस्त मजबूत बागायती शेती होती। वरवर पाहिलं तर सारच कसं छान होतं। तिचा बा तरी नाजूक देखण्या बायजेला समोरून अशा घराण्यातून मागणी आल्यावर कसा नाही म्हणणार होता। त्याचा आणि बायजेच्या आईचा जीव सुपा एवढा झाला होता। शिवाय बायजेच्या मोठ्या बहिणीचं लग्नही 5-6 वर्षापूर्वीच उरकून गेलं होतं। आता बायजेचं लगीन झालं की दोघे मोकळे। मग बायजेचा मोठा दादा, वहिनी आणि तिचे आई वडील एवढेच गावाकडे। तर झालं बायजेचं लग्न। आजी सासूच्या हाताखाली हळूहळू सारं काही शिकत गेली। सगळ्या दिरानंदांची शिक्षण, लग्न, सणवार, शेती, घर, संसार, स्वतःची 2 गोजीरवाणी मुलं यात बायजेला दिवस पुरत नव्हता। गायकवाडांची मोठी सून म्हणून अगदी छान चाललं होतं तिचं। पण असं कुठं सारखं राहतं का? बायजेचा धाकटा दीर निघाला व्यसनी। काय उद्योग करून घराला अडचणीत आणण्याचं काम मात्र बिनभोभाट करायचा। त्याचे कारनामे पाहून त्याला सुधारण्याच्या कितीतरी संधी देऊनही तो न बदलल्याने शेवटी सासू सासरे खंतावून गेले आणि एका महिन्यात एका पाठोपाठ एक अशी त्यांनी इथली यात्रा संपवली। झालं आता धाकट्याला छळण्यासाठी बायजा आणि तिचा नवराच मिळाले। मधला दीर आणि त्याची बायको मुळातलेच हुशार। त्यांनी हुशारीने आपली बदली दुसरीकडे करून घेतली आणि वर्षाच्या पिकासाठी, उत्पन्नासाठी बायजा आणि तिच्या नवऱ्याकडे तगादा लावायला रिकामे झाले। दोन्ही नणंदा हक्कापुरत्या नीट येऊन माहेर पण उपभोगून जायच्या। बायजा आणि तिच्या नवऱ्याला काय करावं काही सुचेनासं झालं। धाकट्याची अनेक प्रकरणं लागी लावतानाच घरातला बराचसा पैसा अडका शेती संपून गेली होती। धाकटा आणि मधला तर अगदी उरावर येऊन बसल्यासारखे हक्क मागत होते। त्यात बायजाचा नवरा अगदीच गरीब। काही म्हणता काही बोलणं त्याच्याने जमणारं काम नव्हतं। शेवटी एकदा चिडला येऊन बायजाच म्हणाली, काय व्हायचं ते होऊ दे एकदाचं, सगळ्यांची वाटणी करून टाकू, आपल्या वाट्याचं आपण घेऊ काय ते आणि समाधानात राहू। तुम्हाला नसेल जमत तर मीच बोलते। कधी नाही ते बायजा बोलली, वाटण्या झाल्या। नेहमी ऐकून घेणारी माणूस कधीतरी बोललं की कसं लगेच वाईट होतं, तशी बायजा वाईट झाली। हिने तोडलं घर वगैरे ऐकून घेतलं तिनं। शांत होती पण मनात खूप खळबळ माजली होती तिच्या। बरोबरच होतं ते। बाकीच्यांनी डाव साधून बरोबर माळरानाची जमीन शिरपाला बायजाच्या नवऱ्याला मिळेल असं करून ठेवलं आणि त्यात ते यशस्वीही झाले। बायजा सतत म्हणायची, खपू हो आपण, खूप कष्ट करू, पण आपल्या पोरांचं सगळं चांगलं करू पहा आपण। शिरपाई होला हो करायचा, पण कशातून? त्याचं शिक्षण या भावंडाच्यात कमी। आता अडनिड्या वयात तो कुठं नि कसलं काम करणार? त्या नापीक जमिनीत किती खपलं तरी उगवून तरी काय आणणार? सगळ्या आयुष्याचा गुंता होऊन बसला होता तिच्या। तिकडे तिच्या माहेरी मात्र छान चाललं होतं। दादा वहिनी अगदी समाधानी होते। तिच्या आई वडिलांकडे नीट पाहत होते। काळ्या आईचा तुकडा मनापासून कसत होते। उत्तम धान्य पिकवत होते। कशाला काही कमी नव्हतं। तिचा बा आणि आई अगदी सुखात पंढरीची वारी करत हरिभजनात दंग असत। नातवंडांना खेळवत असत। मोठी शेवंताही दिल्या घरी मस्त मजेत होती। तिचंही उत्तम चाललं होतं। बायजाच्या मनातला माहेरचा कोपरा असा अगदी हिरवागार होता, पण ती स्वतः तिचं आयुष्य मात्र वैरान, वाळवंट। भाऊ विचारायचा, यायचा तेव्हा उसना आणून शिरपा बायजा त्यांचं स्वागत अगदी जंगी करायचे, तेच शेवंतासाठीही। आपल्या घरातलं आपल्या ओठात घट्ट मिटून ठेवलं होतं बायजेनं। मग एका वर्षी पाऊस असा वेड्यासारखाच कोसळायला लागला। त्याला काही दरबंधच उरला नाही। नेमक्या त्याच वेळी बायजेचे आई वडील शेताकडे गेलेले। पावसाने हाहाकार मांडलेला आणि जोरात वीज चमकली। काही कळायच्या आत ती वीज खाली झेपावली आणि बायजेच्या आईबाला घेऊन गेलीही। बायजेचं माहेर सुन्नच होऊन गेलं एका क्षणात। लगेच काही बायजेला जाता येईना। सगळं स्थिर स्थावर होईतो शेतीची कामे आणि मग दिवाळी चाली जवळ। बायजेच्या भावाने शिवाने निरोप पाठवला, यावेळी दिवाळीला येशील तर वेळ काढून ये बाई, वाटण्या करून टाकायच्यात। बायजेच्या पोटात मोठा खड्डाच पडला। ही वेळ सुद्धा आली। आजपर्यंत आई बा होते तर वाटलं हे आपलं कायमचं हक्काचं घर, आता त्याच्याही वाटण्या, म्हणजे मग उरणार तरी का माहेर मला? सासरही कुणी नाही आणि आता माहेरचा एकुलता एक भाऊ म्हणतोय वाटण्या करून टाकू।
शेवंताला फोन केला तर ती मजेत होती. हो, वेळेवर सगळं गोडीत झालेलं बरं असं म्हणाली. आता बायजेला काही कळेना झालं. असू दे की सगळं तसंच करतोय ना दादा, आपल्या दिरांसारखे तिथं कोणी नाही त्याला मध्ये मध्ये करायला. मग का ताईलाच तिचा वाटा हवाय. खुश वाटत होती फोनवर. का दादालाच आता कुणी नकोय का इतकी घाई, त्यालाही सगळं त्याच्या नावे हवंय का. बापरे, सगळं जग गरगर फिरायला लागलं तिच्या भोवती. रिकाम्या मनात आणि तेही गरजवंतांच्या वेगवेगळे विचार, तेही वाईटच यायला कितीसा वेळ लागणार. ही दोघं भावंड मला लुबडणार तर नाहीत ना. सासरचा अनुभव असलाच आला. इतकं सगळ्यांसाठी केलं, हाती काय लागलं आपल्या. तसं माहेरी झालं तर दादानं आतापर्यंत सारं केलं, पण आई बाप होते ते नाही म्हटल्यावर हा बदलला असेल तर. ताई दादा दोघेही सदन आहेत, मीच ही अशी. मला तिथंही फसवलं तर, तिथं पण माझ्या नावे वैरान वाळवंटी जमीन लिहून दिली तर. हा माझा नवरा त्याच्या घरात काही बोलला नाही. असला साम सदाशिव माझ्या माहेरी काय बोलणार. तिथे पण तो म्हणेल तू बघ तुझ्या घरचं. यायचाही नाही कदाचित. मग आपल्याला तरी बोलता येईल का. ताई दादाचे सतत फोन येत होते. बोलताना तर सारं काही ठीकच वाटत होतं. यांच्या मनात तरी काय चाललं असेल. बायजाचं डोकं भिरभिरायला लागलं. तिचा नवरा म्हणाला, अगं जाऊन तरी ये, कळेल काय ते. का उगीच आधीच काळजी करतेस. बायजा अजूनच खिन्न झाली. म्हणजे नाही येत हा माणूस. जे काय आहे ते मलाच केलं पाहिजे. मला इकडे तिकडे थोडं जरी दिसलं तरी मी भांडणार. माझ्या लेकरांसाठी केलंच पाहिजे मला. ती खूपच तयारीला लागली. मनातून सतत स्वतःला समजावत राहिली, जाऊ दे, नसतं एकेकीला सासर पण आणि माहेर पण. आता आपण आपल्या हक्काचं आहे ते घ्यायचं. खरं तर ह्या दोघा भावंडांना माझी परिस्थिती माहीत आहे. यांनी मला जरा जास्त दिलं तर काय हरकत आहे. दोघांकडे सगळं तर आहे, मीच ही अशी. परत दुसरं मन म्हणे तू कोण लागून गेलीस. त्यांच्या नशिबातलं त्यांनी तुला का द्यावं. त्यांच्यामुळेच तू अशी झालीस का गरीब. बिचारी बायजा स्वतःशीच लढून लढून वैतागली. शेवटी माहेरी जाण्याचा दिवस आलाच. सगळे त्यातल्या त्यात बरे कपडे घालून गेले. दादा वहिनी नेहमी सारखेच मायाळू होते. काहीच फरक नाही. वहिनीनेही धाकट्या ननंदेची म्हणून सगळी सरबराई ठेवली होती. काहीच कुठे वेगळं नाही. आईबा असताना असायचं तसंच सगळं. मग ताई आली, तिचंही सगळं तसंच. बायजाला वाटे कुणीतरी विचारावं, बाई कशी आहेस तू. मग मी भडाभडा माझी परिस्थिती सांगेन. कदाचित या माझ्या भावंडांना दया आली माझी आणि मग परत वाटे काय भिकारीपणा आहे हा. मी काही मागणार नाही. यांनी स्वतःहून दिलं तर ठीक ना. पाहू तरी काय होतंय ते. एकदाचा तो क्षण आला. वकील पंचायतीसमोर जमिनीच्या व्यवस्थित वाटण्या झाल्या. दागिने वगैरे फार नव्हतेच. आधीच म्हातारीनं सून आणि दोन मुलींच्यात वाटले होते. ज्याबद्दल बायजा इतका विचार करत होती ते तासाभरात झालं. 2 दिवस सारे राहिले. नंतर बायजाला राहून राहून वाटत होतं, अगदी आपल्या दिरांसारखी नाहीत आपली भावंड. पण यांच्याकडे सगळं असताना आणि माझ्याकडे काहीही नसताना यांना असं का वाटत नसेल की मला थोडंसं जास्त मिळालं तर चालेल म्हणून. हे माझं वाटणं इतकं चूक आहे का. माझा नवरा इतक्या लांब ही जमीन कसायला येणार आहे का. मग मी ती दादालाच देईन ना कसायला आणि त्याने दिलेल्या पिकाच्या हिश्श्यावर ठेवीन ना विश्वास. मग त्याला का नाही असं वाटत. ताईही तशीच किती सुरेख खानदानी दिसतेय, पण दानतच नाही यांची. एक नाही 2. परत तिचं मन म्हणे, अगं लुबाडलं तर नाही ना तुला. तुझ्या वाट्याचं शेत मिळालं की तुला. तीही चांगली जमीन. करणार आहेस ना कष्ट. मग काय यांच्या हिश्श्यावर तुझा डोळा ग. शेवटी सगळ्यात आधी घरी जायला निघाली ती बायजाच. दादा वहिनी येते मी म्हणाली तशी दोघांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. सुखी रहा, समृद्ध रहा. बायजा मनातून खूप नाराज झाली. तशीच ताईला नमस्कार करायला वाकली. ताईनंही तसाच आशीर्वाद दिला. बायजाचं मन अजूनच खट्टू झालं. ती पाठमोरी झाली आणि निघाली बाहेर. तसा ताई आणि दादाने एकदमच आवाज दिला, बायजा थांब ग. बायजा थबकली. आता काय राहिलंय. मागे वळली तर ताई आणि दादाने जवळ घेतलं तिला. सही केलेले 2 स्टॅम्प पेपर दिले तिच्या हातात. बायजा म्हणाली, हे काय. दादा ताई एकदमच म्हणाले, हे बघ, आमच्या वाट्याचे 2-2 एकर आम्ही राजी खुशीने तुला देतोय. त्याचे कागद आहेत हे. तुझ्या मुलांना चांगलं शहरात शिकायला पाठवायचंय. आमच्याच मुलांबरोबर. त्यांचा खर्च मी करते. बयो सतत सहन करू नाही ग. इथं आमच्यापाशी तरी बोलायचंच ना एका शब्दानं तरी. तुला काय वाटलं आम्ही सगळं माहीत असूनही तुला सोडली तशीच. अगं तू आमचीच आहेस असं कसं होईल. बायजाच्या डोळ्यातून इतक्या दिवसांचं मळप झरझर झरलं आणि तिच्या डोळ्यात दुनियेच्या आधी दिवाळीच्या ज्योती लागल्या. मंद आणि समाधानाच्या, आनंदाच्या.